8व्या वेतन आयोगाची सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव तयार. जाणून घ्या पे लेव्हल नुसार सुधारित वेतन श्रेणी तक्ता. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर 8व्या वेतन आयोगाची सर्वांना चाहूल लागलेली आहे आणि याच्या प्रतीक्षेमध्ये सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आहेत. तर आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती अशी की 8व्या वेतन आयोगाची जी सुधारित वेतन श्रेणी आहे त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून यामध्ये पे लेव्हल नुसार सुधारित वेतन श्रेणी तक्ता देण्यात आलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया 8व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव काय असेल. तर 8व्या वेतन आयोगाची सुधारित वेतन श्रेणी प्रस्ताव 8व्या वेतन आयोग समितीकडून तयार करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावानुसार किमान वेतन हे 54,000 इतके निश्चित केले आहेत. 7व्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारने किमान वेतन हे 18,000 रुपये इतके निश्चित केले होते. तर 8व्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच 8th पे कमिशन मध्ये सदर किमान वेतन हे 54,000 रुपये इतके निश्चित करणे संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणीनुसार फिटनेस फॅक्टर मध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता सदर प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच याला लागू करण्यात येईल. वेतन श्रेणीनुसार 8व्या वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीचा तक्ता कसा असेल या संदर्भात 8व्या वेतन आयोग समितीने शिफारस केलेल्या वेतन श्रेणीचा तक्ता आपण खालीलप्रमाणे पाहू शकता. तर हा तो तक्ता आहे बघा. 4.6 प्रपोज्ड बाय पे स्ट्रक्चर इलस्ट्रेटिव्ह पे मॅट्रिक्स आहे. हा बेस्ड ऑन द अबोव प्रिन्सिपल्स द FNPO proposes the following illustrative pay structure for the 8th CPC. अशा पद्धतीने तो माहिती देण्यात आली आहे त्याची. बघा याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे. तर लेवल 1 असणार आहे. यामध्ये ज्यांचा पगार 18,000 होता बेसिक पे 7 पे नुसार त्यांना 54,000. लेवल 2 19,900 तो असेल 59,700. लेवल 3 21,700 तो असेल 65,100. लेवल 4 25,500 तो असेल 76,500. लेवल 5 असेल 29,200 तो असेल 87,600. लेवल 6 35,400 तो असेल 1,08,000. लेवल 7 44,900 1,37,000. त्यानंतर लेवल 8 47,600 1,45,200. लेवल 9 53,100 तो असेल 1,62,000. लेवल 10 यामध्ये 56,100 तो असेल 1,74,000. लेवल 11 ला असेल 67,700 तो होईल 2,09,900. लेवल 12 78,800 तो असेल 2,44,300. लेवल 13 ला असेल 1,18,500 तो असेल 3,61,500. अशा पद्धतीने हे जाऊन शेवटी लेवल 18 ला 2,50,000 7th पे मध्ये असलेला पगार हा असेल 8th पे मध्ये 8,12,500. तर या पद्धतीनं लेवल 1 पासून तर लेवल 18 पर्यंत जो इलस्ट्रेटिव्ह पे मॅट्रिक्स असणार आहे 8व्या वेतन आयोगाचा, म्हणजेच लेवल नुसार सुधारित जी वेतन श्रेणी असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. TET आणि CTET चे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TET चे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. अशाच एका व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.